जिथं दुखल तिथं सांगा मला. इथं दुखतंय, इथे बस, इकडे नाही, इकडे नाही ना, इथं दुखतं असं, इथं दुखतं, हे ना दुखतं, इथे इथं दुखतंय ना. यांच्या मानेमध्ये C4-5 C5-6 मध्ये घ्या. C4-5 C5-6. एक मिनिट डॉक्टर, मला ना मनक्यामध्ये ना टीव्ही झाला होता कमरेची खाली. L4-5 मध्ये इथे. ओके. काकाकडे ना ट्रीटमेंट घेतली होती. ओके. तर माझी ती ट्रीटमेंट 1.5-2 वर्ष चालली होती. त्याला किती दिवस झाले? त्याला आता 3-4 वर्ष क्लिअर झालं. त्यांनी मग नंतर त्यांनी स्वतः गोळ्या बंद करून टाकल्या. त्यांनी शेवटचं एक्सरे काढलं मला म्हणे आता ओके, आता काही प्रॉब्लेम नाही. ओके. पण त्यावेळेस मानेचा काही प्रॉब्लेम नाही. पण हिला थंडीत जाणवत मला ना दररोज थंडीमध्ये त्रास, पण ह्यावेळेस थोडं जास्त. याच्यामध्ये C4-5 C5-6 मध्ये प्रॉब्लेम आहे. आता ह्या ठिकाणी डिस्क जे आहे कॉम्प्रेशन भरपूर दिवस झाले. यांना याच्या आधी मानेची उसून भरायची पहिले 2-3 महिन्यातून एकदा भरत असतं. दरवर्षी भरती येतात. तर याच्यात काय झालं, डिस्क सुटून भरपूर दिवस झाले, पण याच्यातलं कार्टिलेज असतं, गादी असते, ती हळूहळू आता बाहेर यायला. तर जशी जशी गादी बाहेर आली तशी इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन, छाती, पाठ, शोल्डर या हाताला होतं. म्हणून माने बसून डाव्या हाताला मुंग्या येणार, जड पडणार, रग लागणार, कळ लागणार, असा प्रकार याच्या आधी पण होत असेल. या गोष्टी मला ते युरिक ऍसिडचा त्रास आहे ना, तर ते मला हाडत जॉईंट दुखतातच माझे, एवढं काही लक्षात नाही आलं. आता हा जो प्रकार आहे कार्टिलेज टियर झाल्यामुळे झालंय. म्हणजे कार्टिलेज जसं टियर झालं की ही जी वेन्स असते त्या वेन्सला दाब पडतो, ब्लड सर्क्युलेशन कमी दाबात, म्हणून हा प्रकार वाढतो. याला म्हणतो सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. याचा सर्वायकल स्पाईनचा MRI केला त्याच्यात दिसतं, एक्सरेत नाही दिसत. याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल 10 दिवसात कव्हर आहे. पण थर्ड स्टेजच्या आत असेल तर, थर्ड स्टेज पेक्षा प्रमाण जास्त असेल त्याचा MRI करून बघावं लागतं का कमी नाही होतं किंवा आतमध्ये दुसरा काही प्रकार जास्त झालाय. याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल. याला आजपासून नियम आहे, डाव्या कुशीवर झोपणं बंद, 2-2 उशा घेणं बंद, मानेला, खांद्याला, हाताला झटका बसेल असं काही काम करणं बंद. याला आंबट वाटं खायचं नाही एक 15 ते 20 दिवस, ठीक आहे. आणि या आजारासाठी ज्या ज्या कारणामुळे त्रास होतो त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायचं की मला 4 तास आधी मी काय केलं, की 8 तास आधी काय केलं, आणि त्याच्यानंतर काय त्रास झाला हे नाही तू काय बीपी डायबिटीस आहे तुम्हाला? नाही. आता मग तिची मान मोडली ना, मान आकडली होती तर मान मोडली थोडीशी. कोणाकडून मोडली? शेजारीच असतात मोडायची नाही त्याने, तिची मानच येत नव्हती. याच्यात प्रॉब्लेम आहे बोलताना तुम्ही मान मोड राहिले, मान मोडल्याने अजून वाढेल ते. त्याचं समोरच्याला समजलं नाही कार्टिलेज टियर आहे, चुकीच्या पद्धतीने मोडली, कार्टिलेज अजून टियर होते. असं तुम्हाला वाटलं उसण भरली असं, कारण की ह्या गोष्टी आम्हाला इथं नाही, बाकीच्या मेन्स वरती समजतात. आल्या मी तुमची मानच नाही चेक केली, याच्या रिलेटेड नसा चेक केला त्याच्यामध्ये समज असं नाही. आणि ह्या गोष्टी एक तर नाडी परीक्षणातून नाही तर दुसरं MRI मधून समजतं. असं जसं तुम्हाला MRI करायला तुम्हाला त्याचे 4-5 हजार रुपये खर्च. सोडा ना अंगलू सोडसा बेटा, रिलॅक्स बस, इकडे मान बस, रिलॅक्स वाटलं ना, करा इकडे परत, बस रिलॅक्स. श्वास घ्यायला काही त्रास नाही, दम बिम लागणं, घाम वगैरे येणं असं नाही. काल काय खाल्लं होतं जेवण वगैरे? काल रात्री खिचडीच फक्त. खिचडी म्हणजे मिसळ पाव. ऍसिडिटी वगैरे काही? हो, ऍसिडिटी जरा भरपूर त्रास असतात. ही जी नस आहे, नसेचं सूज जायला 36 घंटे लागतात.
सरळ होताना होता. चमकतं कुठे जास्त सेंटर सहज होतं. हेवी काम केलंच नाही ना 2 दिवसात? नाही. ही छाती ही वरून मास दुखतंय की इंटरनल दुखतंय? सहज होतंय. आता ब्लड प्रेशर चेक केलं जातं? हो बीपी नॉर्मल डॉक्टर चेक केलं तर त्यांना विचारलं इंजेक्शन ते म्हणे मध्ये इंजेक्शन नाही देत म्हणे, उसण भरलेलं इंजेक्शन नाही देत म्हणे. इकडे एवढं नाही, इकडे दुखतंय इथे, थोडस इकडे ही बरगडी, हे इथे थोडस दुखतं. आता ना तुम्ही या खांद्यावर जास्त झोपले ते? रात्री होतो मला ना झोप नव्हती परवा, तर सकाळी झोपले ना तर जास्तच आखडलं मी. याची सूज इकडे आली. कविता थोडं खाली चालतं बस बस. वरती मान खाली मान, डोळे लूज, रिलॅक्स. थोडस वरती वगैरे काही काहीच होणार नाही. काय होणार काळजी नको करू साईडला, काय नाही होणार. बस रिलॅक्स. घाबरू नका, रिलॅक्स. श्वास मोठा घ्या आणि सोडा. तुम्ही आवडलं ना, एक सेट झालं तर लगेच उसून जाईल. श्वास मोठा घेऊन सोड. रिलॅक्स एकदम. बस इकडे मान, बस झालं. शेवट इकडे मान करा, बस झालं. डोकं तिकडे, पाय इकडे. उठा उठा डोकं इकडे, पाय इकडे. नाही बस. मागे करा. हा प्रॉब्लेम खूप जुना आहे याचा, पाण्याचा. पण कधी दिसलं असं दिसला नाही, कधी जाणवला नाही किंवा असं काही वाटलं नाही. जसं की गॅप पडल्यानंतर कधीच कोणाला त्रास होत नाही, पण ज्या वेळेस वेन्स ब्लॉक होते, कार्टिलेज टेअर होतं, मसल टेअर होतं, त्याच्यानंतर पेशंटला त्रास होतो. म्हणजे जसं की हे म्हणत होते 6 महिन्यातून 12 महिने नाही ना उसण भरते. तर ते कधी भरत आहे? ज्यावेळेस तुमच्याकडनं जड काम काहीतरी होतं त्याच वेळेस. आता दुकानात जाताना शेटर खालीवर करते ना, पण होत असेल. तेच सांग, तेच मी तुम्हाला मगाशी आल्या म्हटलं, तुम्ही काहीतरी घरात आता तुमच्या पद्धतीने काहीतरी उचललं ना, ते तो एक हा झटका शोल्डरला मानेला बसला, तो चुकीच्या पद्धतीने. हा म्हणजे शटर वेट आहे माझ्या दिलं सगळं. इमिटेशन ज्वेलरी. रिलॅक्स, 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 रिलॅक्स. अंग ढिल्लं सोड सगळं, श्वास दाबून नको धरू. बस रिलॅक्स. उठून बसा. रिलॅक्स. माझे मामा हेच करायचे, पण मारले ते. ओके. नागरे म्हणून. कुठं? आपलं हे
देवी चौकात दुकान होतं त्यांचं टेलरिंगचं, ओके. पण ते वारले आता मागे पॅरालिसिस झालं त्यांना. बघा आता मान वळव इकडे. इथं थोडस कमी झालं का आहे तसंच आहे? नाही, थोडं कमी झालं. ओके. तरी